विट्यातील या युवकांनी केले मोठे साहस, घेतला अनोखा अनुभव। मनात भक्ती व प्रखर इच्छाशक्ती असेल आणि संगत चांगली, उद्देश चांगला असेल तर माणूस मोठी अवघड कामेही पूर्ण करू शकतो। याचे प्रत्यांतर विट्यातील सुळकाई ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांनी केले। महाशिवरात्री निमित्त वासोटा नागेश्वर पदभ्रमण मोहीम यशस्वी करून विट्याचा सुळकाई ट्रेकर्सने गडकोट किल्ल्याच्या भ्रमणाची परंपरा कायम ठेवली। जिद्दीने व आत्मविश्वासाने भक्ती साहसी अनुभव विटा येथील सुळकाई ट्रेकर्स ग्रुपच्या यंदाच्या महाशिवरात्रीचा योग साधत वासोटा मार्गे ऐतिहासिक नागेश्वर मंदिरापर्यंत पदभ्रमण यशस्वीरित्या पूर्ण केले। सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून चालत या ग्रुपने नागेश्वर मंदिराच्या पठारावर मुक्काम केला। महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री 12 वाजता शिवलिंगावर महाअभिषेक करून सर्वांनी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेतले। नागेश्वर मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुहेतील स्वयंभू शिवलिंगावर वर्षातील 365 दिवस अखंड जलाभिषेक होत असल्याने उन्हाळ्यात या ठिकाणी पाणी कसे निर्माण होते असा प्रश्न अनेकांना पडतो। भक्तांची या पवित्र स्थळी मोठ्या प्रमाणात श्रद्धा पाहायला मिळते। नवसाला पावणारे नागेश्वरी म्हणून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते। यावर्षी मागील 5 वर्षाच्या तुलनेत अधिक भाविक उपस्थित राहिल्याने मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दर्शनानंतर सुळकाई ग्रुपच्या ट्रेकर्सनी कोयना धरणाच्या जलाशयाकडे येणाऱ्या मार्गाने परतीचा प्रवास सुरू केला। ओढे, दगडधोंडे, कातळवाटा आणि दरी डोंगर ओलांडत घनदाट जंगलातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत 17 जणांनी हा संपूर्ण ट्रेक सुरक्षितरित्या पूर्ण केला। साहस, शिस्त आणि सहकार्य व एकसंगतेचा संगम याचे उत्तम उदाहरण या मोहिमेत पाहायला मिळाले। या पदभ्रमणात विविध क्षेत्रातील, विविध स्तरातील आणि विविध वयोगटातील इतिहासप्रेमी व गडकोट किल्ल्यांचे पावित्र्य राखणारे ट्रेकर्स सहभागी झाले होते। महेंद्र जगताप, अविनाश बोडरे, प्रशांत पिसाळ, ज्ञानेश्वर माऊली लोटके, प्रशांत सुतार, शशिकांत वरुडे, श्रीहरी गुळवणी, गणेश कोंगे, दत्तात्रय कवडे, महेश बोडरे, अनिकेत बोडरे, चंद्रकांत कदम, राजेश जाधव, नवनाथ चितोळे, चंद्रकांत मांडवेकर, अनुराज बोडरे व सहकारी यांनी या मोहिमेत हिरिरीने सहभाग घेतला व थरारक अनुभवांचे साक्षीदार बनले। गेल्या 5 वर्षात सुळकाई ट्रेकर्स ग्रुपने सह्याद्रीतील अनेक गड किल्ले सर केले असून त्यांच्या टी-शर्ट वरील घोषवाक्य आमचे इमान गडकोट, गड किल्ल्यांच्या मातीशी हे इतिहासाची प्रेरणा देणारे ठरत आहे। निरोगी, आनंदी आणि तणावमुक्त जीवनासाठी मित्रांसोबत ट्रेकिंग हा सर्वोत्तम अनुभव असल्याचे मत सहभागी सदस्यांनी व्यक्त केले। आणि शरीराबरोबर मनाची तंदुरुस्ती अधिक महत्त्वाची असते। प्रत्येकाने कमी अधिक प्रमाणात लहान मोठे गडकिल्ले पायी चालत पाहावेत। यामुळे आपल्याला इतिहास कळतो आणि शारीरिक तंदुरुस्ती निर्माण होते, वाढते। याशिवाय आत्मविश्वास वाढतो, तसेच आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न आपल्याकडून होतो, असे मत महेंद्र जगताप व त्यांच्या सहकार्यांनी व्यक्त केले। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा।